मॅडम हो मॅडम मॅडम ऐका मॅडम हो मॅडम ऐका मॅडम. कुठे चालले आणि बाहेर सोडलं कोणी तुम्हाला? चला चला आज चला बरं. सर ऐका ना. सिस्टर 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 सर ऐका ना. हे काय आहे? यानं इथं कोणी सोडलं बाहेर? कुठे आहे तुमचं लक्ष? एक मिनिट सर, एक मिनिट. जरा अर्जंट काम आहे, मला जावं लागणार आहे. हे बघा आता तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. आजची रात्र तुम्हाला इथे थांबायला मी सांगितलं होतं ना. चला आज चला बरं. आजची रात्र? तर अजून 1 मिनिट जरी मी इथे थांबले ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे बघा ही रिस्क मी अजिबात घेऊ शकत नाहीये. उद्या जर माई साहेबांना कळालं ना तर ते अजिबात मला माफ करणार नाहीयेत. हो ताई तुम्ही तरी समजावून सांगा त्यांना. प्रिया तू काय बघतीस? तू गाडी काढ, मी आले. हा गाडी काढ जा. हो हो सिस्टर प्लीज प्लीज त्यांना समजून सांगा. प्लीज मॅम. एक मिनिट सर, 1 मिनिट माझं ऐकून घ्या. मी आत्ता जाईन आणि लगेच परत येईन. मी खरं सांगते. हे बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतो ही रिस्क मी अजिबात घेऊ शकत नाही. उद्या तुम्हाला जर काही बरं वाईट झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मी आत्ता गेले नाही ना तर माझ्या नवऱ्याकडनं कोणाचा तरी खून होईल. तेज प्रताप माझ्या रेशमला माझ्या विरोधात फितवलंस आणि स्वतःची लव्ह स्टोरी सक्सेसफुल केलास. पण आता माझ्या डोक्यावर एका मोठ्या माणसाचा हात आहे. कोलते साहेब. आता फक्त एकदाच हल्ला केलाय तर एवढा हाहाकार माजलाय. उद्या सुनामी येणार. सुनामी बघ पळता भुई थोडी होईल. या फार्म हाऊस बद्दल आपल्याला काही जास्त माहित नाहीये. तो गुरु कुठलं पण पळू शकतो. त्यामुळं फार्म हाऊसला चारी बाजूने घेरा. हा तुम्ही दोघं मागच्या साईडने जा आणि तुम्ही या साईडने जा. मी आज जातो. चला. पण एक गोष्ट मात्र आम्ही ठामपणे सांगू इच्छितो. आमच्यामुळं एकाही कार्यकर्त्याचं भवितव्य धोक्यात यायला नकोय. त्यामुळे भावनेच्या भरात कोणी बी दंगे जाळपोळ मोर्चा करणार नाही. सगळं कायद्यानेच व्हायला पाहिजे. आमचा बाईसाहेब मक्तेदारांचा कायद्यावर पूर्ण आणि आढळ विश्वास आहे. राहता राहिला प्रश्न न्यायाचा तर ते काम कायद्याच्या चौकटीतच होईल. न्याय होणार पण कायद्याच्याच वाटेनं. जमावतीच्या भागी विधान. जमावतीच्या भागी विधान.
आत्माराम, या माई मक्तेदारवर हल्ला कुणी केला असेल, का केला असेल, काय कळलं का रे? नाही ना साहेब. माई मक्तेदारवर हल्ला होतो पण गुन्हेगार सापडत नाही, पटत नाही. अरे जावई पोलीस आणि हिच्या पोराची अख्ख्या रमावती दहशत, तरी बी माणूस हाताला सापडत नाही. आत्माराम, तुला सांगतो, मला असं वाटतं की हे समजा नाटक आहे. तुला सांगतो, उद्या तर मला येऊन कोणी सांगितलं की माईनं स्वतःचा हल्ला घडवून आणलाय, मला अजिबात तवर वाटणार नाही. बोल गुरु. हॅलो. हा जंबे साहेब, अहो तो त्याच्या तिची माणसं घेऊन आलाय गेस्ट हाऊसवर. माझ्यावर कवा बी अटॅक होऊ शकतो. अहो आपली माणसं कुठं आहेत? हे बघा जंबे साहेब, माझ्या जीवाला धोका आहे. काय पण करून मला इथनं बाहेर काढा. हे बघ, तू जादा आगाऊपणा करू नको. तिकडच्या दारा खिडक्या लावून घे. हा, मी साहेबांच्या कानावर टाकतो आणि मदत पाठवतो. हा माणसं पाठवा तुम्ही पटकन. हा हा साहेब, अहो तेज प्रतापने गुरुवर हल्ला केलाय. मी केशवला सांगून तिकडे लगेच मदतीला माणसं पाठवतो. ए थांब, मी सांगितलं का तुला? मी सांगितलं का तसं करायला? काय आत्माराम जंबे, गालावर लव आली नाही त्यावर निघाले दाढी करायला? हा, एकदम चुप बसायचं. हल्ला तेजानंच केलाय ना? अहो पण गुरु, हल्ला तेजानं केलाय ना? मग चांगलंच आहे की. माझं तर म्हणणं आहे, आज त्या तेजानं गुरुचा जीवच घ्यावा. आज जर तो गुरु मेला तर ही जी सिंपतीची लाट आली ना त्या माईच्या बाजूनं, एका सेकंदात बदलून जाईल आणि समद वारं आपल्या दिशेनं फिरू लागल. आत्माराम, राजकारणात कार्यकर्त्यांनी मरायचं असतं आणि नेत्यांनी मोठं व्हायचं असतं.